राष्ट्रवादी महाराष्ट्र यांची आहे. आणि या संस्कृतीच्या या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आता उदीन खिलजी आला. बरं का, आला तो अलाउद्दीन खिलजी महाराष्ट्र काबीज करण्याच्या हेतूने आहे की नाही. स्त्रियांवर अत्याचार होत आहेत आणि माता बहिणीची आबरू लुटली जाते, देवळं उद्ध्वस्त केली जात आहे की नाही. अशा या परिस्थितीमध्ये आणि ही असणारी कथा माझ्या जिजाऊने सांगितली. कुणाला? शिवबाला. बघ, समाजा पुढे होणारा हा नंगा नाच तू बघ शिवबा, आणि हे थांबणारं कोणतरी आलं पाहिजे आहे की नाही. आणि म्हणून शिवनेरीवर शिवबा जन्माला, राजांचा अधिपती. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती. माझी जाऊने दिया हमें, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. रयतेचा हा राजा, जानता हा राजा. रयतेचा हा राजा, जाणता हा राजा. रयतेचा हा राजा, जानता हा राजा. रयतेचा हा राजा, जाणता हा राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. दिया हमें सुंदर स्वराज राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर स्वराज राजा. आणि त्या जिजाऊ साहेबांनी आपला लेख आणि या स्वराज्याकरता वाहून दिला. बरं का, या मराठी मातीचा स्वाभिमान माझा पुत्र मी गमावला तरी 72, पण भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावणारी ही जिजाऊ नाही. बरं का, अशा आपल्या जिजा, बरं का, आणि अशा जिजाई होत्या म्हणून शिवछत्रपती घडले. बरं का, आपल्याला